स्टोरीज ऑफ स्टार्टअपच्या आजच्या भागात मी सागर आपल्या सर्वांचं स्वागत करतो. तर आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की आपल्या दैनंदिन आयुष्यामध्ये नेहमी पाहिली जाणारी एक वस्तू म्हणजे अल्युमिनियम विंडोज, अल्युमिनियम डोर्स, इन शॉर्ट अल्युमिनियम फॅब्रिकेशन. तर त्याच व्यवसायामध्ये अनेक वर्षापासून असलेले श्री अल्पेश सुतार यांचं आपल्या आजच्या शो मध्ये मी स्वागत करतो. नमस्कार अल्पेश. धन्यवाद. नमस्कार. तर सुरुवातीला आपण अल्पेश सरांचा एकंदरीत व्यवसायाचा प्रवास किंवा व्यवसाय सुरू कसा काय झाला, त्यांनी कोणत्या उद्देशाने हा व्यवसाय सुरू केला, त्या संदर्भातली काही माहिती जाणून घेऊ. नमस्कार अल्पेश सर. नमस्कार. तर सर्वप्रथम हा जो अल्युमिनियम फॅब्रिकेशनचा बिझनेस आहे, तर तुमच्या करिअरची सुरुवात करताना हाच बिझनेस का निवडावा, असं म्हणजे तुम्हाला का वाटलं की ह्याच बिझनेस मध्ये आपण आपलं करिअर करावं किंवा हा बिझनेस माझ्याशी म्हणजे मला सुटेबल आहे, असं का वाटलं, याबद्दल थोडीशी माहिती द्या. तसं सांगायला गेलं तर हा व्यवसाय माझ्या वडिलांकडून इथपर्यंत आलेला. आता आमची दुसरी पिढी आहे की जी आम्ही या व्यवसायाला पुढे चालू ठेवतोय. आणि वडिलांची सुरुवात जर सांगायची झाली तर 1985 पासून पप्पांनी या कामामध्ये सुरुवात केली. त्याच्या आधी आम्ही आमच्या आडनावाप्रमाणे सुतार काम वगैरे करायचो. लाकडी कामामध्ये पप्पांचा जास्त इंटरेस्ट, म्हणजे शेतीसाठी लागणारे अवजारे वगैरे पप्पा त्यावेळेला बनवायचे. आणि त्यानंतर पप्पांना तिथे जास्त ग्रोथ नव्हती गावाकडच्या बाजूला, त्यामुळे ते मुंबईत शिफ्ट झाले. मुंबईतून पप्पांना कळालं की अल्युमिनियमच्या या फील्डमध्ये आपल्याला 2 पैसे जास्त दिसू शकतात. आणि 85 मध्ये पप्पा सोलापुरात आले. तर चंदूलाल सिंगी हे सोलापुरातले पहिले व्यक्ती की ज्यांनी अल्युमिनियमचे स्लायडिंग विंडोज सोलापुरात इंट्रोड्यूस केल्या. तर त्यांची त्यावेळेस भरपूर मोनोपोली होती. इन शॉर्ट तर त्यांच्याशिवाय सोलापुरात काम कोणी करतच नव्हतं. अच्छा. आणि पप्पांना त्या कामातलं नॉलेज यायला ऑलमोस्ट 1-1.5 वर्ष गेली. पण ज्या वेळेला पप्पांना कळालं की हा या कामामध्ये आपल्याला बरेचसे इन्कम किंवा त्याच्यामधून आपल्याला व्यवसाय मिळू शकतो, तर त्यावेळेला पप्पांनी 17 लोकांची टीम सोलापुरात हायर केली, गावाकडची, जशी की आजकाल युपीची माणसं करतायत. एखादं काम घेतोय, 15-20 माणसं, 30 माणसं मी गावाकडून आणतोय आणि त्यांना त्या कामामध्ये गुंतवतोय आणि त्याच लोकांचा वापर करून मी पुढे ग्रो होत चाललोय. तर सेम पद्धत पप्पांनी त्यावेळेला अवलंबवली. आणि त्याच्यानंतर 85 पासून ते 92 पर्यंत पप्पांनी स्वतः काम केलं ऍज अ कॉन्ट्रॅक्टर. आणि त्याच्यानंतर पप्पांनी स्वतःचं स्टार्टअप सुरुवात केली की बाबा मला हा व्यवसाय सुरुवात करायचा आहे, माझं स्वतःचं नाव या व्यवसायात काही ना काहीतरी झालं पाहिजे. मग त्यावेळेला राज अल्युमिनियम ही फर्म पप्पांच्या लक्षात आली की बाबा नाही, आपल्याला ही फर्म आपल्याला चालू करायची आहे. आणि तेव्हापासून पप्पा या फील्डमध्ये किंवा माझे काका लोक, मोस्ट ऑफ द टाइम आम्ही फॅमिली बिझनेस आमचा, तर ती लोक मिळून व्यवसाय आतापर्यंत त्यांनी इथपर्यंत आणलेला आहे. आता आमची जबाबदारी आहे की हा व्यवसाय इथून पुढे घेऊन जायची. नक्कीच नक्कीच नक्कीच. म्हणजे इन शॉर्ट हा तुमचा फॅमिली बिझनेस आहे जो वडिलांनी सुरुवात करून हा पुढे चालवत आणलेला आणि अगदी आता तुम्ही तो पुढे चालवताय. अगदी थोडक्यात तुमच्या म्हणण्यावरून मला एकंदरीत असं लक्षात आलं की वडिलांनी स्वतः हा व्यवसाय चालू करून स्वतः आपल्या गावातल्या काही लोकांना यातनं रोजगार करून दिलाय. बरोबर. आणि तेच लोक आज पुढे जाऊन त्यांचे स्वतःचे व्यवसाय स्थापन करून चांगल्या पद्धतीने सेटल झालेले असतात. अच्छा, ही म्हणजे खूप एक चांगली गोष्ट आहे. सर, म्हणजे आता तुम्ही या तुमच्या फर्म मध्ये एकंदरीत कुठल्या कुठल्या प्रकारच्या सर्व्हिसेस प्रोव्हाइड करता किंवा एकंदरीत तुमच्या इथे कोणत्या कोणत्या प्रकारचं काम चालतं, त्याबद्दल थोडीशी माहिती द्या. अल्युमिनियमच्या फॅब्रिकेशनच्या रिगार्डिंग, म्हणजे अल्युमिनियम मध्ये सगळ्यात सोपा पर्याय किंवा जिथं प्रत्येक ठिकाणी वापरला जातो तो प्रकार म्हणजे स्लायडिंग विंडो. तर अल्युमिनियमच्या स्लायडिंग विंडोज, त्याच्यानंतर एसीपीचे आजकाल एलिव्हेशन होतात, ज्याला आपण अल्को पॅनलचा आता सध्या नवीन नाव आलेलं आहे. बर. तर त्याचे एलिव्हेशन्स, ग्लास एलिव्हेशन्स, 12 mm ग्लासेसचे पार्टिशन्स, मोठे मोठे शोरूमची कामं, त्याच्यामध्ये 12 mm पार्टिशन, स्लायडिंग विंडोज, या बऱ्याचशा गोष्टींचा उल्लेख त्याच्यामध्ये येतो. बाथरूमच्या दरवाजांपासून तर ते बऱ्याचशा गोष्टी सोडा आपल्या अल्युमिनियम मध्ये पॉसिबल आहे. बरोबर. तर त्या सगळ्या गोष्टींचं आम्ही इथे मॅन्युफॅक्चरिंग करतो. बट अल्टिमेटली हे काम करताना त्या मटेरियलची अवेलेबिलिटी भरपूर मॅटर करते. बरोबर आहे. सोलापूर हे थोडंसं प्रगतशील असं मी म्हणू शकेल त्याला, त्या फेज मध्ये आहे. तर ज्या वेळेला सोलापुरात मॅन्युफॅक्चरिंग या प्रोडक्टचं आपल्याला चालू होईल त्यावेळेला 100% आपण सगळ्याच गोष्टीमध्ये लोकांना सर्व्हिस देऊ शकू. नक्कीच नक्कीच. थोडासा प्रश्न म्हणजे सामान्य लोकांच्या मनात असतो किंवा एक जनरली प्रश्न येतो की लोखंडाचं जे फॅब्रिकेशन येतं, स्टील फॅब्रिकेशन आणि अल्युमिनियम फॅब्रिकेशन, या दोन्हीमध्ये असं विशेष काय फरक आहे की अल्युमिनियम फॅब्रिकेशनला जास्त प्रेफर केलं जातं आजकाल, तर दोन्हीमध्ये काय फरक थोडंसं स्पष्ट करू शकाल का तुम्ही? अगदी काही बेसिक असं सांगायचं म्हटलं तर मेटल हे दोन्ही सुद्धा धातू आहेत.
हो. एक धातू जो असा आहे की ज्याला स्ट्रेंथ पण चांगली आहे आणि दुसरी त्याची ड्युरेबिलिटी पण चांगली आहे. तो म्हणजे लोखंड. पण त्या स्ट्रेंथ सोबत त्याची जी काही प्रॉपर्टीज त्याला जे काही आहेत ते म्हणजे वजन. लोखंडामध्ये वजन भरपूर येतं. अल्युमिनियम लाईट वेट आहेत, ड्युरेबल आहेत. दुसरी गोष्ट, जर तुम्ही अल्युमिनियमला काही केलं, समजा ओल्या पाण्यात धुताय पुसताय करताय, तर त्याला गंज वगैरे पकडत नाही. वेगळा कलर मारायची गरज नाही. बरोबर आहे. शायनिंग साठी, डेकोरेशन साठी आपण त्याला त्याचा युटिलाइज करू शकतो. नक्कीच. पण हा बेसिक त्याच्या दोन्हीतला फरक तो हाच आहे की बाबा ज्या सिम्पल डिझाईन्स आहेत, स्लीक आहेत. अल्युमिनियमच्या खिडक्यांच्या आधी आपल्याकडे लोखंडी खिडक्या होत्या, ज्या झेड सेक्शन आपण ज्याला आपण म्हणतो. तर त्या खिडक्या सुद्धा बऱ्याच वर्षी चालल्या. पण त्याची कम्पॅटेबिलिटी किंवा त्याच्यामधून जो आपल्याला फायदा होता त्याच्यापेक्षा ऍडव्हान्स जर काही आलं पुढे, तर तो म्हणजे अल्युमिनियमचा पर्याय. आता त्याच्यापेक्षा पुढे जाताना आपल्याला युपीव्हीसीचा पार्ट सुद्धा मिळतोय. पण हा कालांतराने घरत जाणार, तो सुद्धा धातू आहे शेवटी, तो फायबर हात सुद्धा. तर अशाप्रमाणे हळूहळू आपण त्याच्यामध्ये जसं पुढे चाललोय तसं आपल्याला ऍडव्हान्टेजेस त्याचे डिसएडव्हान्टेजेस सगळ्या गोष्टी कन्सिडर. बरोबर. मुद्द्यावर तुमच्या येतो की लोखंड आणि अल्युमिनियम मध्ये हा बेसिक फरक आहे की वजन आणि त्याची कम्पॅटेबिलिटी. बरोबर आहे. हँडीनेस जो आहे या धातूचा, तर अल्युमिनियम त्यापेक्षा 100% सरस आहे. त्याच्यामुळे मोस्टली अल्युमिनियमचा वापर आपण स्लायडिंगच्या विंडोज मध्ये वगैरे करतो. नक्की. अल्युमिनियम फॅब्रिकेशन जे तुमचं क्षेत्र आहे, तर त्याच्यामध्ये सध्याची मार्केट कंडिशन म्हणजे मार्केटमधल्या ऑपॉर्च्युनिटीज आणि मार्केटमधल्या रिस्क या सध्या काय, तुम्ही थोडंसं स्पष्ट करा. मार्केटच्या अपॉर्च्युनिटीज बद्दल मी बोलेन तर अपॉर्च्युनिटीज भरपूर आहेत. कारण कुठलाही एक एरिया तुम्ही समजा पकडत आहात, ऑलमोस्ट 2 किलोमीटर 5 किलोमीटरचा एरिया, तर त्या 5 किलोमीटरच्या एरियामध्ये रिनोव्हेशन आणि नवीन होणारे बिल्डिंग्स आणि त्याच्या आसपासची दुकानं वगैरे हे भरपूर काही त्याच्यामध्ये होत राहतं. तर ते तुम्हाला बघत राहायचंय आणि त्याला जाऊन अप्रोच करून त्याच्याकडून, बाबा हे मी या प्रकारचं काम करतोय, मला या फील्ड मधलं नॉलेज आहे, तर मी या गोष्टी तुम्हाला देऊ शकतोय, हे त्या माणसाला सांगणं गरजेचं आहे. तर अपॉर्च्युनिटीज आमच्या फील्डमध्ये भरपूर आहेत. फक्त आपली नजर फक्त तेवढी शोधत पाहिजे की ज्या ठिकाणी मी चाललोय बाबा, तर तो माणूस माझ्या ओळखीचा तर पाहिजे, किंवा तेवढी धमक पाहिजे अंगामध्ये जाऊन की सर मी ह्या गोष्टींची कामं करतोय, तर मला यात जर काही काम असेल तुमच्याकडं, ऑब्व्हियसली तुमच्याकडचा लेबर, तुमचा जो काही लेबरचा तुमचा जो हे आहे बॅकअप आहे, तर थोडा स्ट्रॉंग हवा आहे की मी प्रत्येक वेळेस प्रत्येक ठिकाणी चाललोय आणि तिकडून मला ते काम मी घेतोय आणि ते त्याला व्यवस्थित करून पण देतोय. नक्कीच. भले तुम्ही काम शॉर्ट करा पण चांगलं करा, अशी फक्त अपेक्षा असते लोकांची. त्यामुळे अपॉर्च्युनिटीज भरपूर आहेत. अपॉर्च्युनिटीज बद्दल यातला काही नाही. पण दुसरी गोष्ट तुम्ही म्हणताय की काही डिफिकल्टीज वर ज्या आहेत, मार्केट रिस्क बद्दल बोलायचं झालं तर शेवटी आपण करतो सगळ्या गोष्टी कशासाठी, बरोबर, पैशासाठी. आणि मार्केटमधून अनोळखी व्यक्तीला जेव्हा मी जाऊन भेटतो किंवा व्हिजिट करतोय, तर त्यावेळेला त्याच्याकडून ती पेमेंटची जी काही हमी असते, तर ती 100% तुम्ही म्हणू शकत नाही की हा मी 100% हा माणूस मला पेमेंट देतोय. बरोबर. ठरलेल्या गोष्टीला काही पेमेंट्स होत नाहीत वगैरे वगैरे. तर आहेत छोट्या छोट्या गोष्टी आहेत की ज्याच्यावरती समजा टेक्निकली तुम्ही एवढं स्ट्रॉंग असाल, तर तेवढ्या तुम्ही त्याच्यातून त्या गोष्टी हे करून घेऊ शकता. रिस्क फॅक्टर त्यातून मग तुम्ही मिनिमाइज करू शकता की बाबा पेमेंटचे कंडिशन्स किंवा बऱ्याचशा गोष्टी हे हळूहळू समजा ज्याप्रमाणे आपण तेवढा त्या गोष्टीला वास करू जाऊ, त्याच्यातून तुम्हाला 100% कुठं कुठं रिस्क फॅक्टर सुद्धा तुमचा कमी होत जातो. नक्कीच. म्हणजे कोणताही व्यवसाय म्हटला तरी त्याच्यामध्ये रिस्क आणि ऑपॉर्च्युनिटी आलात, तर तुम्ही त्या गोष्टींकडे कोणत्या अंगाने बघता? म्हणजे तुम्हाला बरेच असे अनुभव आलेले असतील की बाबा कधी कधी एखादा मोठा प्रोजेक्ट मिळाला असेल, किंवा कधी कधी एखाद्या वेळेला बराच असं लॉस आला असेल, किंवा व्यवसायात काम केलं आणि फसवणूक झाली, असे अनुभव बऱ्याच वेळेला आले असतील. तर त्या गोष्टींकडे तुम्ही कोणत्या दृष्टीने बघता? ऑब्व्हियसली पॉझिटिव्ह वेनीच बघावं लागतं. बरोबर. आज मी जी गोष्ट करतोय ती गोष्ट करताना जे माझं चुकतंय, तर ती चूक भविष्यामध्ये नाही होऊ द्यायची, हा तुमचा पहिला दृष्टिकोन असला पाहिजे. आज माझं चुकलंय, माझा लॉस झालाय म्हणून मी थांबतोय किंवा मी करणारच नाहीये, हा तुमचा दृष्टिकोन जर असेल तर तुम्ही या फील्डमध्ये कधीच मोठं होऊ शकणार नाही. तर आज जे माझ्याकडून चुकतंय, तर एक्झाम्पल तुम्ही जसं म्हणताय की बाबा फसवणूक वगैरे, तर ती फसवणूक झाली कशामुळे? समजा कामाच्या आधी तुम्ही 50% तुमचं पेमेंट घेताय आणि कामानंतर 50% घेताय, तर अशा वेळेला तुमचं काय होऊ शकतं की बाबा समजा 50%ला तुम्ही हे होण्यापेक्षा तुम्ही 70% आधी ऍडव्हान्सची पेमेंट करा. 20% सर काम तिथं चालू झाल्यानंतर किंवा 90% झाल्यानंतर काम संपल्यानंतर तुम्ही 20% मागा, आणि शेवटचं 10% तुम्ही फक्त ते करू शकता. त्या ठिकाणी तुमची 50% जी रिस्क फॅक्टर किंवा जो तुमचा रिस्क पर्सेंट होता, तर तुम्ही कशावरती 10% तर या गोष्टी छोट्या छोट्या गोष्टींवरती आपण काम जर केलं तर अल्टिमेटली कुठं ना कुठे आपण त्या गोष्टींना टॅकल करू शकतो. नक्कीच. आपल्या सध्याच्या फर्म मध्ये एकंदरीत किती कामगार काम करतात, किंवा
सध्या कोणत्या कोणत्या तुमच्या एरियामध्ये काम चालू आहे किंवा विशेष असे नवीन काही प्रोजेक्ट तुम्ही असे केलेले आहेत का की जे आउटस्टँडिंग आहे, तसे तुमच्या काही अचिव्हमेंट्स आहेत का, तर त्याबद्दल थोडस आम्हाला माहिती द्या. पप्पांचं म्हणजे म्हणतात ना की माझ्या पाठीमागे कोणाचा हात आहे तो पप्पांचा आहे. हो. त्यांचं जे काही टायप पप्पांचं आत्ताच्या आधीच्या माणसांसोबतच आहे तर ते खरंच खूप आउटस्टँडिंग आहे. हो. पप्पांची जेवढे स्ट्रॉंग बॅकअप मला मिळालं तेवढं मला नाही वाटत की मी समजा मी नव्याने सुरुवात केली असती तर मला काही हो. भेटलं असतं. तर काही फील्ड्स काही म्हणण्यापेक्षा सोलापुरातले मोस्ट ऑफ द जे काही हॉस्पिटल्स आहेत हो. तर त्या हॉस्पिटलमध्ये आपण काम केलेलं आहे थँक्स टू द प्रगती बिल्डर्स. तर त्यांच्या थ्रू आपल्याला काही बरेचशी कामं मिळतात आपल्याला. हो. तर ऑब्व्हियस आहे की आपण ज्या ठिकाणी ते लोक क्वालिटीला बघतात तर आपण त्या प्रकारची क्वालिटी प्रोव्हाइड करतो. केली पाहिजे. जेव्हा आपण त्यांच्या साईड म्हणजे जे काही रिक्वायरमेंट आहे त्याला आपण सॅटिस्फाय होतोय हो. तर ऑब्व्हियस आहे पुढची कामं तुम्हाला येत राहणार. नक्कीच. तर सोलापुरातली गंगामाई, सीएनएस हॉस्पिटल, वळसंकर हॉस्पिटल, रघुजी किडनी केअर हो. अशी मोठ्या मोठ्या कंपनीची आपल्या मोठ्या मोठ्या हॉस्पिटलची आपण कामं केलेली आहेत. शिवाय त्याच्या रिसेंटली काम आपलं झालेलं म्हणजे एमडी शोरूमचं. हो. हो. तर त्याच्यामध्ये सुद्धा जे अल्युमिनियमचं कंपोजिट पॅनल्स आहेत, 12 mm चे डोअर्स वगैरे आहेत किंवा पार्टिशन्स वगैरे आहेत हो. तर त्याची कामं आपण त्याच्यामध्ये केलेली आहेत. नक्कीच. हा अल्युमिनियमचे व्यवसाय सोडून आणखी भविष्यात यात काही ऍडव्हान्स करायचं म्हणा किंवा याच्यातनं पुढे अजून काही दुसरा व्यवसाय तयार करणे किंवा यात काही अजून काही गोष्टींचं उत्पादन करणे, असे काही तुमचे फ्युचर प्लॅनिंग आहेत का, तर त्याबद्दल थोडीशी माहिती देऊ शकाल आम्हाला. उत्पादकांच्या बाबतीत सर सांगायचं म्हटलं तर या गोष्टीमध्ये आपल्याला लागतात त्या कॅपिटल. हो. तर उत्पादनाच्या फील्डमध्ये तुमचा जेवढा व्यवसाय मोठा असेल हो. तर तेवढं तुमचा हेक्टिक जो काही हेडेक जेवढा असणार तो तुमचा वाढणार आहे. बरोबर. तर उत्पादनाच्या फील्डमध्ये न पडता आपण मॅन्युफॅक्चरिंग करून त्यातून आपल्याला जे पैसे किंवा जास्त अपॉर्च्युनिटी मिळतात तर त्या करणं गरजेचं आहे. दुसरी गोष्ट, उत्पादनाच्या फील्डमध्ये न उतरण्याचं अजून एक दुसरं कारण म्हणजे आपल्याला मिळणारा रॉ मटेरियल. हो. तर सोलापुरातून जेवढं स्क्रॅप जातं तर ते स्क्रॅप तुम्हाला 100% मिळू शकेल याची गॅरंटी तुम्ही देऊ शकत नाही. बरोबर. आणि सोलापूरसाठी सिटी ऍक्च्युली अपॉर्च्युनिटीज आहे तिथं पण तेवढं कॅपिटल असणं किंवा त्या दृष्टिकोनातून काम करणं खूप कठीण आहे. खरं. सोलापुरातली मॅन पॉवर त्याच्यापेक्षा जास्त मोठी तुम्हाला सांगायचं म्हणजे टॅकल आहे आपल्या आमच्यासाठी. मॅनपॉवर जमा करणं हे त्यापेक्षा मोठं आहे. बरोबर. बरोबर. तर जर तुमचं कॅपिटल नंतर दुसरं काही तुम्हाला प्रायोरिटी असेल तर ती असेल मॅनपॉवर. एक्झॅक्टली. ह्या इंडस्ट्रीमध्ये किंवा या अल्युमिनियम फॅब्रिकेशनच्या इंडस्ट्रीमध्ये आपल्यापैकी काही नवीन युवकांना किंवा आपल्या समाजातील काही युवकांना ह्याच्यात करिअर करायचं असेल किंवा त्यांची इच्छा असेल की मला अशा प्रकारचा एक व्यवसाय करायचा आहे, तर त्यासाठी त्यांना काही बेसिक्स तुम्ही टिप्स देऊ शकता का किंवा काही माहिती देऊ शकता का की बाबा कसा व्यवसाय सुरुवात करावा किंवा मार्केट कसं कॅप्चर करावा? तुमच्या काही स्पेशल टिप्स असतील तर त्या आमच्यासोबत शेअर करा. टिप्स मध्ये सांगायचं म्हणजे आवर्जून तर एक गोष्ट अशी आहे की आपण कुठलंही काम करताना पहिली गोष्ट म्हणजे लाजलं नाही पाहिजे. बरोबर. एखादी गोष्ट करायची मी हे कसं करू, अरे ते काम करताना तुम्हाला त्यातून रेव्हेन्यू जनरेट होतोय, त्यातून तुमचं घर चालतंय, तर तुम्ही बेसिक आहे की तुम्ही 100% त्या गोष्टीकडे फोकस केला पाहिजे, ते काम केलं पाहिजे तुम्ही. हो. तर पहिली गोष्ट, लाज न लाजता तुम्ही काम करणार असाल तर या फील्डमध्ये यू आर मोस्ट वेलकम. दुसरी गोष्ट सांगायची म्हणजे की या फील्डमध्ये जी काही ग्रॅज्युएट लोक आहेत तर मला नाही वाटत की या फील्डमध्ये कोणी येतं. कारण जर कोणी शिकतंय तर मी लेबर म्हणून काम करून मी मालक म्हणूनच काम करणार. हो. आणि माझ्या किंवा आपल्या फील्डमध्ये स्किल लेबरची खूप कमी आहे. तर बाकी तुम्हाला ओव्हर काम करणारी बरीचशी माणसं मिळून जातील पण स्किल्ड माणसं तुमच्याकडे लिमिटेड मिळणार. तर तशी स्किल्ड माणसं जर तुम्हाला हवी असेल तर तुमचं शिक्षण जेमतेम 12वी फर्स्ट इयर सेकंड इयर असं पाहिजे की तुम्हाला टेप कळतोय, त्याच्यावरची मोजमाप कळतंय आणि काही तुम्हाला साधी अंकगणित आहेत की जी तुम्हाला कळतं, बेरीज वजाबाकी. तर तुम्ही याच्यामध्ये प्रोडक्शनमध्ये पडू शकता, म्हणजे मॅन्युफॅक्चरिंग मध्ये पडू शकताय. आणि तिथून बेसिक नॉलेज घेतल्याशिवाय तुम्ही इथं येणं हे थोडंसं कुठं ना कुठं तुम्हाला जर जाणारच आहे. कारण त्यातले काही छुप्या गोष्टी असतील तर त्यात उतरल्याशिवाय तुम्हाला नाही कळणार. त्याच्यामुळं काम करायला लाजलं नाही पाहिजे. दुसरी गोष्ट, जे आपल्याकडे मिळतंय अवेलेबिलिटी किंवा बाकीच्या गोष्टी जर कन्सिडर केल्या तर आपण ज्या गोष्टींची रिक्वायरमेंट मार्केटमध्ये होते तेवढ्याचा स्टॉक करून तेच मार्केटला डिप्लॉय करणं कधीही सोयीस्कर आहे. बरोबर आहे. मग या दोन गोष्टींचा आपल्याला आपण बनवतोय काय आणि मार्केटला हवंय काय, जेव्हा या दोन गोष्टींचा सांगाडा आपल्याला घालता येईल तर त्यावेळेला 100% तुम्ही जिंकाल असं मला वाटतंय. नक्कीच सर. आणखीन एक गोष्ट तुम्हाला विचारायची सर अशी की बाजारपेठेतल्या इतर जे व्यावसायिक आहेत किंवा इतर जे अल्युमिनियम फॅब्रिकेशनचे मॅन्युफॅक्चर आहेत त्यांच्यापेक्षा आपल्याकडे स्पेशालिटी काय आहे, म्हणजे आपल्याकडे वेगळं असं काही काम होतं का की जे बाजारात इतर मॅन्युफॅक्चरकडे होत नाही? अशी काय तुमची स्पेशालिटी खास काहीतरी असेल तर
कारण तुम्ही म्हटल्याप्रमाणे अनेक वर्षांपासून तुम्ही बरोबर ह्या व्यवसायात आहात किंवा बरोबर ज्यावेळेला व्यवसाय सुरुवात केला त्यावेळेला आपली मोनोपॉली होती बरोबर. बाजारपेठेमध्ये. तर तशी तुमची काही स्पेशालिटी आहे का, त्याबद्दल थोडंसं सांगा. स्पेशालिटी म्हणजे काय, आपण काम करताना बेसिकली जिंदाल या मेक वरती काम करतो. लोकांची जशी डिमांड येते त्यांना त्याप्रमाणे रिस्पॉन्ड केलं तर 100% लोक तुम्हाला जास्त अप्रोच होणार आहेत. नक्कीच. तुम्ही लोकांना फोर्स नाही करू शकत की तुम्ही हेच गोष्ट करा किंवा ही गोष्ट करू नका. हा तुम्ही त्यांना जरूर त्यांना सुचवू शकता की सर हो. तुमच्या या गोष्टीसाठी ही गोष्ट चांगली सोयीस्कर आहे वगैरे, नक्कीच. पण तुम्ही त्या लोकांना तुम्ही फोर्स नाही करू शकत. हो. त्याच्यामुळं लोकांचं मन राखणं, दुसरी गोष्ट कमिटमेंट पाळणं. हो. की बाबा जी गोष्ट मी तुम्हाला देऊ लागलोय, जी गोष्ट तुम्हाला मी सांगू लागलोय त्याच गोष्टी लोकांपर्यंत पोहोचवणं. हो. ही एक गोष्ट. आणि तिसरी गोष्ट म्हणजे सर्व्हिस. हो. लोकांना माझ्यापर्यंत कंप्लेंट येऊन याचे चान्सेस आपण कमी देतोय. हो. की बाबा तक्रार हे झाल्यानंतर तुमचं असं होऊ लागलंय. हो. बऱ्याचदा मी असं म्हणत नाही मी 100% स्ट्रॉंग आहे या बाबतीमध्ये, पण माझ्यापर्यंत येणाऱ्या कंप्लेंट्स ह्या खूप कमी आहेत. कारण त्या प्रकारे वापरलं जाणारं जे काही हार्डवेअर आहे, हो. कारण नुसतं अल्युमिनियम नुसतं वापरतोय याचा उपयोग नाहीये. बरोबर. त्या अल्युमिनियम सोबत वापरताना त्याचे हार्डवेअर म्हणा किंवा त्याच्या सोबत लागणाऱ्या ज्या काही वस्तू आहेत, छोट्या छोट्या वस्तू जसं की प्रोफाईल्स आहेत, तर या प्रोफाईलचा तुम्ही त्या ठिकाणी तसा वापर समजा तुम्ही जर केलात ना, तर तुम्हाला 100% क्लायंट सॅटिस्फॅक्शन तिथं तुमचा क्लायंट सॅटिस्फाय होतो. आणि क्लायंट सॅटिस्फॅक्शनमुळे माउथ पब्लिसिटीमुळे तुमचा धंदा वाढायला 100% तुम्हाला चान्स मिळतो. नक्कीच नक्कीच नक्कीच. आणखीन एक प्रश्न विचारायचा होता सर, की जे आपल्या कन्व्हेन्शनल किंवा पारंपरिक जे अल्युमिनियम विंडोज, अल्युमिनियम डोअर्स जे चालत आलेले आहेत, तर सध्या मार्केटमध्ये काही नवीन त्याच्यामध्ये अपग्रेडेशन येत आहेत का, किंवा अल्युमिनियम मध्ये अजून काही वेगळ्या प्रकारचे नवीन तुम्हाला फॅब्रिकेशन किंवा गोष्टी येत आहेत का, की त्याबद्दल थोडीशी तुम्ही माहिती द्या आम्हाला. नक्कीच सांगू इच्छितो. ट्रॅडिशनल विंडोज ज्या होत्या आतापर्यंत ज्या चालत येणार आहेत, तर त्या आपण पाऊण सिरीज मध्ये वगैरे करत होतो. अच्छा. तर त्या अपग्रेड होऊन सध्या त्याच्यानंतर लोकांनी थोडंसं जाड सिरीज वापरायला सुरुवात केली, ज्याला आपण 1 इंच सिरीज म्हणतो. आणि रिसेंटली UPVC विंडोज आणि डोमल सिरीज विंडोज या दोघांमध्ये टक्कर भरपूर चालते. UPVC विंडोज या बेसिकली प्लास्टिकच्या किंवा फायबर स्टिक मटेरियल वापरून त्या बनवलेल्या विंडो असतात. साऊंड साठी त्या गोष्टी एखाद्या वेळेस आपण त्याला कन्व्हिन्स करू शकतो. बट अल्टिमेटली जर ड्युरेबल तुम्हाला कुठल्या गोष्टीला समजा प्रेफरन्स करायला द्यायचा असेल तर 100% तुम्ही डोमल सिरीजला प्रेफरन्स देऊ शकता. आणि त्यातल्या प्रोसेसिंग मध्ये जो काही प्रकार येतो, तर पावडर कोटिंग, सोलापूरची हीट आणि बऱ्याचशा गोष्टी याच्यामध्ये त्या गोष्टीला मी प्रेफर देण्यापेक्षा कधीही डोमल सिरीजला प्रेफर करणं कधीही उत्तम समजेल. हा, याच्यासाठी फक्त एकच अट आहे की विंडोज छोट्या नसाव्यात, कारण 2x3, 3x5 या स्टॉर सिरीज साठी ती सिरीज बनलेली नाहीये. तुमच्या ज्या गॅलरीजच्या विंडोज आहेत, ज्या तुमच्या बाहेर साईडच्या किंवा आउट फेसिंग वगैरे विंडो आहेत, ज्या मोठ्या साईजच्या आहेत, त्या विंडोज साठी 100% डोमल सिरीज तुम्हाला UPVC पेक्षा बेटर तुम्हाला कधीही तुमचा परफॉर्मन्स देतील. आणि दुसरी गोष्ट तुम्हाला सांगायचं म्हणजे की डोमल सिरीज सोबत सध्या स्लिम सिरीज पार्टिशन्स मध्ये येऊ लागली. तर त्याच्यामध्ये ग्लास पार्टिशन वापरले जातात, पण एकदम छोट्या छोट्या सिरीज मध्ये वापरले जातात. त्याची ग्रीडिंग वगैरे त्याच्यामध्ये अलाइनमेंट होऊ लागली. बट अल्टिमेटली हे काम करण्यासाठी जे काही लागणारी जी काही टेक्नॉलॉजी आहे, तर ती फक्त आणि फक्त अजून सुद्धा तरी पुण्यात लोकांना ती अवगत आहे. तर ती अवगत करण्यासाठी मी 100% प्रयत्न करतोय. ते त्या ठिकाणी जाणं, त्याची माहिती काढून घेणं, त्याचं कॉस्टिंग करणं, याच्यावरती फोकस चालू आहे माझा. पण नुसती माहिती काढून उपयोगाचं नाही, त्याचा अप्रोच सुद्धा मला आला पाहिजे लोकांकडून. त्याच्यामुळं जेवढा जास्तीत जास्त मी इनोव्हेटिव्ह व्हायचा प्रयत्न करतो, तेवढा लोकांनी मला अप्रोच करावा किंवा त्याप्रमाणे रिस्पॉन्स द्यावा अशी फक्त अपेक्षा करतोय. नक्कीच. पण स्टोरीज ऑफ स्टार्टअपच्या आजच्या भागात श्री अल्पेश सुतार सरांनी अल्युमिनियम फॅब्रिकेशन या एका वेगळ्या इंडस्ट्रीबद्दल अतिशय मोलाची माहिती आपल्याला दिली, जेणेकरून काही युवकांना किंवा काही आपल्या नवीन तरुणांना या क्षेत्रामध्ये करिअर करायचं असेल तर ते अल्पेश सुतार सरांशी नक्कीच संपर्क साधू शकतात. त्याबद्दलची माहिती आपल्या डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे. तर अशाच अनेक व्यावसायिकांच्या सक्सेस स्टोरीज जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.